नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, आजच्या सेशनमध्ये आपण सिंथेसिस म्हणजे वाक्यांचं एकत्रीकरण ह्या आपण शिकत आहोत. ह्या आधीच्या लेक्चर्समध्ये तुम्ही जर प्लेलिस्ट पाहिली तर सिंपल सेंटेन्सचे किती प्रकार आहेत ते पूर्ण आपण त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत. त्याची तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे आणि वरती आय बटन मध्ये पण देते, पाहून घ्या. आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत, कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय हे आधी समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट सेशन मध्ये आपण त्याच्या वाक्यरचना सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा, आधी कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय की आधी जाणून घेऊ. आपणास दिली गेलेली वाक्य जोडण्याची एक पद्धत आहे. बघा, वाक्यरचना तुम्हाला सिंपल सांगतो. हे एक वाक्य आणि हे एक वाक्य XYZ आहे. मी फक्त एक रेष मारून तुम्हाला समजावले. हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे. ह्यांना तुम्हाला काय करायचं, जोडायचंय. मग ती एक पद्धत आहे कंपाऊंड. म्हणजे बघा, ह्याच्या आधीचे आपण काय पाहिलं की साधं वाक्य म्हणजे काय, दोन वाक्य तुम्हाला जोडायचे, पण कसं एकदम साध्या पद्धतीने. पण आता ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला किचकट आणि थोडंसं तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. कारण की बघा, मी पहिल्यापासून सांगत आलोय की अभ्यासामध्ये शॉर्टकट चालत नाही आणि कुठल्या ट्रिक्स वर्क होत नाही. ट्रिक्स या थोड्या कालावधी करता तुम्हाला वर्क होतील, पण लॉंग टर्म साठी नाही. त्यासाठी तुम्हाला सगळे कन्सेप्ट एक क्लिअरच असले पाहिजे. बघा, हे एक वाक्य, हे एक वाक्य, ह्या दोन वाक्यांना काय करायचंय, तुम्हाला जोडायचंय. बघा, एक पद्धत, जेव्हा आपण दिलेले वाक्य जोडतो तेव्हा कंपाऊंड सेंटेन्स मध्ये जोडण्यासाठी बघा, साधे वाक्य काय की तुम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिपोजिशन विथ, नंतर टू, नंतर व्ही प्लस ING प्लस V3 हे वापरून आपण काय केली, साधे वाक्य बनवले. पण ह्याच्यामध्ये थोडस वेगळे. बघा काय की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं की दोन वाक्य जोडण्यासाठी कोऑर्डिनेशन पद्धतीचा वापर केला जातो. काय कोऑर्डिनेशन, बघा लक्षात येऊन जाईल. या वाक्यात विशेषणे म्हणजे यातील प्रत्येक क्लॉज हा स्वतंत्र असतो. म्हणजे हे एक वाक्य आणि हे एक वाक्य यांना जोडायचे कशाने की उभयानवी अव्ययने. सांगतो तुम्हाला, महत्वाचं म्हणजे काय, उभयानवी अव्यय. मग आता त्याच्यामध्ये काय सांगितले की कोऑर्डिनेशन म्हणजे काय की ह्यांच्या कोऑर्डिनेशनने तुम्हाला काय करायचं, त्या वाक्यरचना जोडायच्या. मग आता त्याचा जसा अर्थ असेल त्यानुसार तुम्हाला तिथं कुठलं उभयानवी अव्यय वापरायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा, या वाक्यात विशेष म्हणजे यातील प्रत्येक क्लॉज हा स्वतंत्र असतो. सर्व वाक्य समान दर्जाचे असतात. म्हणजे हे वाक्य आणि हे वाक्य दोन्हींचा दर्जा काय, समान. हा लक्षात. आता बघा, कंपाऊंड सेंटेन्स तयार करण्यासाठी समुच्चयदर्शक आणि काय विरोधदर्शक किंवा पर्यायवाचक उभयानवी अव्यय वापरतात. बघा, काही उभयानवी अव्ययांच्या जोड्या असतात आणि ते तसेच जोडीनेच येतात. काय तसेच जोडीने येतात. बघा, समुच्चयदर्शक, विरोधदर्शक किंवा पर्याय वाचक उभयान म्हणजे त्याला विकल्पदर्शक पण तुम्ही म्हणू शकता, उभयानवी अव्यय असतात. आणि काही उभयानवी अव्ययांचा जोड्या म्हणजे इथं किंवा इथं एक जोडी, इथे एक शब्द असेल, इथे एक शब्द असेल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो, तुम्ही इथं नॉट ओनली आणि इथं बट ऑल्सो हे असं जे असंच येतं. मग त्याच्यामध्ये निदर नॉर आलं, नंतर आयदर ऑर आलं, म्हणजे ऍज वेल एज आलं. हे जे काही असे शब्द आहेत मग ते तसेचे तसंच येतात. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय की समुच्चयदर्शक म्हणजे जे काय आहेत आता पुढचे हे सगळं तुम्हाला सांगतो, लिहून देतो, तुम्ही पण लिहून घ्या, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, पहिलं जे आहे काय, तुमचं विरोध अर्थ म्हणजे विरुद्धदर्शक, बोधक, उभयानवी अव्यय. बघा, लक्षात घ्या, थोडस डिफिकल्ट पार्ट आहे, समजून घ्या. पहिला आहे तुमचा काय, ऍडव्हर्सेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. हा सगळा खेळ तुमचा काय आहे, कंजंक्शन म्हणजेच उभयानवी अव्यय ह्याच्यावर आहे. याला काय म्हणणार तुम्ही, विरोधदर्शक उभयानवी अव्यय. मग आता हे कोणते कोणते आहेत बघा, ह्याच्यामध्ये तुमचं आहे बट, नंतर आहे एट, स्टील, नंतर ओनली आणि नेव्हरलेस.
याला काय म्हणणार, ऍडव्हर्सिटी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, म्हणजे विरोधदर्शक उभयनवी अव्यय. त्याच्यानंतर पहा काय आहे तुमचं अल्टरनेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, म्हणजे पर्यायवाचक किंवा विकल्प बोधक. काय अल्टरनेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. बघा आता ते कोणते कोणते तुमचे अल्टरनेटिव्ह म्हणजे विकल्पदर्शक. जसं की बघा तुमचं पहिला आहे नेदर नॉर. बघा हे जोडीने येतात, तुम्हाला आहे तसंच वापरायचं आहे. नंतर आहे तुमचं ईदर ऑर. त्याच्यानंतर आहे तुमचं हवेवर. बघा ह्याने पण तुम्ही 2 वाक्य जोडू शकता हवेवर नाही. नंतर आहे तुमचं अदरवाईज. ओके. तिसरं बघा क्युम्युलेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, म्हणजे काय समुच्चयबोधक. क्युम्युलेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हे कुठले कुठले आहेत, समुच्चयबोधक. बघा उभय व्याव्यय आहे तुमचं काय नॉट ओनली, बट ऑल्सो. त्याच्यानंतर आहे ऍज वेल ऍज. त्यानंतर आहे मोर ओव्हर. त्यानंतर आहे तुमचं बिसाइड. बघा बिसाइड्स वेगळं, हा लक्षात घ्या. ह्या बिसाइडचा अर्थ आहे बाजूला, हे बिसाइड म्हणजे शिवाय. नंतर आहे तुमचं बोथ आणि अँड. बघा हे काय तुमचे क्युम्युलेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. बघा हे त्याचे प्रकार आहेत. बघा अजून आहेत तुमच्या लक्षात. बघा ते आहे तुमचं निष्कर्षदर्शक किंवा परिणाम बोधक उभयनवी अव्यय, म्हणजेच कुठले कुठले सो, हेन्स, दस आणि देअरफोर आणि अकॉर्डिंगली. हे काय तुमचे निष्कर्षदर्शक म्हणजे निष्कर्ष बोधक किंवा परिणाम बोधक उभयनवी अव्यय. कुठले कुठले सो, हेन्स, दस, दस THU दस म्हणजे अशा प्रकारे, देअरफोर आणि अकॉर्डिंगली. बघा ही झाली तुमची संयुक्त वाक्य म्हणजे कंपाऊंड सेंटेन्सची फक्त माहिती. आता ज्या वाक्यरचना कशा असतात ते आपण पुढील सेशनमध्ये पाहू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.